नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होतो तुमचा आजचा मंगळवारचा निफ्टी एक्सपायरी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. कालचा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थितरित्या बघितला असेल, ज्या आपण लेवल डिस्कस केल्या होत्या, प्राईज ॲक्शन डिस्कशन केली होती आणि ओवाय डाटा डिस्कशन केला होता. आणि आज जर बघितलं तर मार्केटनी वन डायरेक्शनमध्ये सेलिंग साईड मोमेंटम दाखवलंय. आता ओव्हरऑल जर बघितलं तर काल आपण डिस्कस केलं होतं की प्राइस ॲक्शनमध्ये एक नेगेटिव्ह, एक वीकनेस आणि स्ट्रक्चर जे आहे ते थोडंसं वीक बघायला मिळते. सपोर्ट जर ब्रेक झाला नो ट्रेडिंग झोनचा तर त्याच्यानंतर एक डाऊन ट्रेंडमध्ये मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटची जी प्राइस ॲक्शन होती ती बेरिश होती. कालच्या व्हिडिओमध्ये देखील आपण डिस्कस केलं होतं. नो ट्रेडिंग झोन थोडासा मोठा ठेवला होता. त्याचबरोबर आपण इंडिया विक्स देखील बघितलं होतं की इंडिया विक्समध्ये आपल्याला इंडिया विक्स वाढलेला दिसतोय थोडासा. लास्टचे 7 ते 8 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर इंडिया विक्स अंडर 10 होता. आणि कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं की इंडिया विक्स हा 11च्या प्लस आहे, थोडासा अबव गेलेला आहे. आणि थोडासा ग्लोबल सिनेरिओ आहे तो देखील थोडासा निगेटिव्ह साईडला आपल्याला दाखवते. आज जर बघितलं तर निफ्टी 353 पॉईंट निगेटिव्ह, बँक निफ्टी जर बघितलं तर जवळजवळ 1% निगेटिव्ह आणि सेन्सेक्स जर बघितलं तर जवळजवळ 1000 पॉईंट निगेटिव्ह. आता तुमचा दिवस ओव्हरऑल कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप मित्रांचे ऑलरेडी कमेंट आलेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीने त्यांना दिवस गेला. प्राइज ॲक्शनचा खूप चांगल्या पद्धतीने ज्याला प्राइज ॲक्शन माहिती आहे, ज्याला प्राइज ॲक्शन बेसिक समजते, बघा आपण काल व्यवस्थित पद्धतीने प्राइज ॲक्शन समजून घेतली होती. 25,500ची जी सपोर्टची लेवल होती ती आपली नो ट्रेडिंग झोनची सपोर्टची लेवल होती. ती लेवल ब्रेक केली, डबल टॉप तिकडे दाखवला आणि त्याच्यानंतर डाऊन साईड मोमेंटम दाखवला. सो आय होप तुमचा सगळ्यांचा दिवस आजचा चांगला गेलेला असणार आहे. आता डिस्कशन करूयास निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सचं ओव्हरऑल. आज कशा पद्धतीने मार्केटने मोमेंटम दाखवला. उद्या जर बघितलं तर एक सँडविच ट्रेडिंग सेशन आहे. एक बुधवारचा सँडविच ट्रेडिंग सेशन का असतो की मंगळवारी निफ्टीची एक्सपायरी असते, गुरुवारी सेन्सेक्सची एक्सपायरी असते, त्याच्यामधला दिवस असतो. त्यामुळं थोडंसं उद्याचा दिवस मार्केट थोडंसं स्लो राहू शकतं. त्याचं देखील लेवल आपण बघणार आहे. काय रेजिस्टन्स बनतोय, काय सपोर्ट बनतोय, नो ट्रेडिंग झोन काय बनतोय, लेवल काय बनतात ते याचं डिटेलमध्ये डिस्कशन आपण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघत जावा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करत जावा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जावा, कारण की खूप सारे लोक आहेत रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि वारंवार मी तुम्हाला सांगत असतो की प्राइज ॲक्शन शिकण्यावरती फोकस करा, चार्ट रीडिंगवरती फोकस करा. चार्ट रीडिंग किंवा चार्ट कसा रीड करायचा आहे, सपोर्ट रेजिस्टन्स कसं बघायचं आहे, स्ट्रक्चर कसं बघायचं आहे, प्राइज ॲक्शन कशी बघायची आहे, सेटअप कसे बघायचे ते, आणि त्याचसोबत स्ट्राईक प्राईस सिलेक्शन असो, माइंडसेट असो, सायकोलॉजी असो, ह्या सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये आपण आपल्या प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये सांगितलेले आहेत. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल शिकण्यासाठी तर तुम्ही जाऊन जॉईन करू शकता. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलं खूप सगळ्यांचे चांगले पॉझिटिव्ह कमेंट येतात ते, परंतु तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स नक्की शेअर करा. ओके, सो चला सुरू करूया आजचा ॲनालिसिस व्हिडिओ. आणि तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. बघा इकडे जर बघितलं तर निफ्टी 5 मिनिटाचा चार्ट आपण ओपन केलेला आहे. ही प्राइज ॲक्शन आपण बघितली होती अशा पद्धतीने निगेटिव्ह. मार्केटनी काय केली, इकडे कन्सोलिडेशन करून आज मार्केटनी लेवल ब्रेक केली. 25,490ची पुलबॅक घेतला, डबल टॉप इकडे क्रिएट केला. ओके, ही एक निगेटिव्ह प्राइज ॲक्शन आहे. इकडे एक स्ट्रक्चर निगेटिव्ह झालं, त्याच्यानंतर हा डाऊन साईड मोमेंटम. ओके, आणि हा 3 PM नंतरचा मोमेंटम. आणि हा 3 PM सेटअप काल पण बऱ्यापैकी मोमेंटम देऊन गेला, आज पण बऱ्यापैकी मोमेंटम देऊन गेला. आज तर एक्सपायरी होती, खूप प्रीमियममध्ये खूप मोठा स्पाइक बघायला मिळाला. आणि हा 3 PM सेटअप देखील आपण आपल्या प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये डिटेलमध्ये शिकवलेला आहे.
त्यामुळे तुम्हाला शिकायचं असेल, तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडे जाऊन तुम्ही जॉइन करू शकता कोर्सला. ओके. ओके. आणि बघा, खूप साऱ्या लोकांचे क्वेश्चन असतात की मार्केटमध्ये सुरुवात कुठून करायची. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्ञान द्यायचा प्रयत्न करतच असतो. काही लोकांना ते निगेटिव्ह वाटतं, काही लोकांना ते वायफळ गप्पा वाटतात. परंतु काय होतं की खूप सारे नवीन लोक असतात, मार्केटचं त्यांना नॉलेज नसतं, बिगिनर असतात आणि इंटरनेटवरती खूप सारं नॉलेज आहे, खूप साऱ्या काय काय गोष्टी आहेत. परंतु त्या योग्य पद्धतीने कशा पाहिजेत किंवा हे थोडं, हे थोडं, हे थोडं, हे थोडं असं छोटे प्रत्येकाने व्हिडिओ बनवलेले आहेत इंटरनेटवरती. परंतु सगळ्या गोष्टी सुरळीतरित्या आपण आपल्या प्रायजेक्शनमध्ये शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्यवस्थित पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. तुम्ही एका ठिकाणी जर तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज जर मिळणार असेल, तर तसं नॉलेज घ्यायचा प्रयत्न करत जावा. कारण की काय होतं, इंटरनेटवर तुम्ही आज एखादी गोष्ट बघितली, 2 दिवसांनी ती गोष्ट तुम्ही विसरून जासाल. आता हाच व्हिडिओ जो आपण आत्ता बनवतोय, हा तुम्ही 1 दिवसासाठी लक्षात ठेवसाल, परंतु 3 दिवसानंतर हा पण विसरून जाणार आहे. मग लक्षात ठेवा की आपण 3 दिवसापूर्वी काय व्हिडिओ केला होता, हा देखील तुमच्या लक्षात नसणार आहे. आणि प्रत्येक ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी काही ना काही नवीन गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मला माहिती आहे 90% लोकांच्या ते लक्षात राहत नाही. आणि मला माहिती आहे बऱ्याचशा लोकांच्या ते लक्षात राहत नाही. कारण की व्हिडिओ बघितला आणि तो व्हिडिओ गेला परत, तिकडे परत तो व्हिडिओ शोधत बसत कोणाला हे नाही. परंतु जर तुम्ही कोर्सला जॉइन असाल, तर आज काय प्रायजेक्शन झाली आहे, मग आज अशा पद्धतीने प्रायजेक्शन झाली होती. मग बॅक टेस्टिंगसाठी परत तुम्ही जाऊन तो कोर्स ओपन करू शकता. तिथं बघू शकता बाबा हा चॅप्टर होता, हा डबल टॉपचा चॅप्टर होता. याच्यामध्ये कसं डिस्कशन केलं होतं, कसं एक्सप्लेन केलं होतं. हे तुम्ही त्याच्यामध्ये मल्टिपल टाईम शिकू शकता. मार्केटला ॲनालिसिस करून परत जे शिकलाय त्याचं कंपॅरिझन करून तुम्ही शिकू शकता. ओके. त्यामुळे थोडंसं लक्ष ठेवा आणि शिकण्याकडे फोकस ठेवा. शिकाल तरच त्याच्यामध्ये लांबपर्यंत टिकाल. अन्यथा हे जितकं दिसतंय सोपं तितकं सोपं नाहीये. चला, आता 1 तासाचा टाइम फ्रेम इकडे पहिले बघून घेऊया. बघा, सुंदर प्रायजेक्शन इकडे चॅनल तयार केला होता. सपोर्ट ब्रेक झाला, डबल टॉप इकडे क्रिएट केला. सपोर्ट ब्रेकच्या नंतर एक मार्केटने मोमेंटम डाऊन साईड दाखवला. आजची जर मोमेंटम बघितली तर जवळजवळ 353 पॉईंटची निगेटिव्ह मोमेंटम आहे. 1% पेक्षा जवळजवळ 1.5% निफ्टीची फॉल झाला आहे, 1.5% निफ्टी. ओके. आता कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर सगळ्या लेवल आपण हाईड करूया. 1 तासाचा टाइम फ्रेमवरती जाऊया. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर आपण ही प्रायजेक्शन डिस्कस केली होती. एक निगेटिव्ह प्रायजेक्शन, इकडे एक बेरिश फ्लॅग एम पोल आणि त्याचा फ्लॅग एम पोलचा हा ब्रेकडाऊन. ओके. आणि हेच सगळ्या गोष्टी आहेत, या ज्या प्रायजेक्शन आहे ह्याच थोडं शिकणं गरजेचं असतं. ओके. आता उद्या जर बघितलं तर उद्या बुधवार आहे, सँडविच ट्रेडिंग सेशन आहे आणि आज एक मोठा मोमेंटम मार्केटने दिलेला आहे. मार्केटची प्रायजेक्शन काय होती ते समजून घेऊया. सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. तर एक स्ट्रॉंग सेलिंग मोमेंटम आपल्याला या पुलबॅक नंतर बघायला मिळाली आहे. इथे कुठेही मोठा पुलबॅक, स्ट्रॉंग पुलबॅक बघायला मिळालेला नाही. ओके. छोटे पुलबॅक होते, ते ब्रेक झाल्यावर प्रत्येक पुलबॅकवरती मार्केटने एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवला. आता इकडे जर बघितलं तर इकडनं सुरुवात झाली होती सेलिंगला, खाली आला, एक छोटासा पुलबॅक घेतला, डबल टॉप इकडे क्रिएट केला आणि त्याच्यानंतर परत एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवला. आता ही जी मोमेंटम आहे ना, ही ओपनिंग कॅन्डल आहे आणि ही क्लोजिंगची कॅन्डल आहे. म्हणजे ओपनिंगपासनं डाऊन साईडपर्यंत जर बघितलं तर 353 पॉईंटची मोमेंटम झाली. मग आपण एक उदाहरण घेतलेलं आहे की 1 लिटर पेट्रोलमध्ये जर एक गाडी ॲव्हरेजली 100 किलोमीटर जातीये हां, आणि आता ती जर 110 किलोमीटर गेल्यावरती त्याच 1 लिटर पेट्रोलमध्ये ती पुढे जाण्यासाठी थोडंसं स्ट्रगल करणार आहे किंवा ती गाडी थोडीशी थांबू शकते, थोडंसं पॉज घेऊ शकते किंवा परत एक रिफिल पेट्रोल करावं लागणार आहे. आता जर बघितलं तर मार्केट निफ्टी जर बघितलं तर ॲव्हरेजली 150 ते 200 पॉईंटचा
मोमेंटम इंट्राडेमध्ये करतो ॲव्हरेजली. आता हा मोमेंटम अपेक्षापेक्षा जास्त झालेला आहे. ओके. आता उद्या जर निफ्टी फ्लॅट ओपन होऊन डायरेक्ट जर निगेटिव्ह व्हायला लागला तर सेलिंगच्या साईडला रिस्क फॅक्टर हाय होणार आहे. आता इकडे तुम्हाला क्वेश्चन पडला असेल की सर इतकं मार्केट दाखवतोय व्यवस्थित सेलिंग आणि पण तरी पण सेलिंग साईडला कसं काय रिस्क फॅक्टर वाढतोय? कारण की प्राइस ॲक्शनचं नेचर काय असतं? प्राइस ॲक्शन अशा पद्धतीने चालते. जर डाऊन साईडला जात असेल तर पुलबॅक नंतर परत नेगेटिव्ह, पुलबॅक नंतर परत नेगेटिव्ह, पुलबॅक नंतर परत नेगेटिव्ह. आता इकडे जर बघितलं तर लास्ट टाइम पण बघा इकडनं ही शार्प सेलिंग मोमेंटम इकडनं सुरुवात झाली होती आणि त्याच्यानंतर हा पुलबॅक घेतला बघा, हेल्दी पुलबॅक. आणि हेल्दी पुलबॅक नंतर मार्केटने नेगेटिव्ह दाखवलाय. आता परत जर बघितलं तर इकडनं एक शार्प सेलिंग मोमेंटम दाखवलंय. आता एक हेल्दी पुलबॅक घेण्याची वेळ आलेली आहे. ओके. समजतंय? इतकं सरळ साधं सिंपल पद्धतीने मी समजून सांगणार नाही मोस्ट ऑफ द टाइम. मी प्रत्येक व्हिडिओमधनं काही ना काही नॉलेज तुम्हाला द्यायचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक व्हिडिओमधनं जितकं तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तितकं पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. पण तुम्ही सबस्क्राईब, लाईक, कमेंट ह्या गोष्टी करत जावा. त्याने काय होतं एक पॉझिटिव्ह एनर्जी येते, एक उत्साह येतो. जे आपण गोष्ट शिकवतोय, ज्या गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय, तर तुमच्यापर्यंत पोहोचतंय की नाही हे मला कमेंट, लाईक, सबस्क्राईब यातनं कळू द्या. ओके. बघा मग आजचा इंट्राडे लो मार्क करूया. 25,232 ला ॲव्हरेज क्लोजिंग आली आहे आणि थोडंसं डाऊन बॅक साईडला जर गेलो आपण तर हा एक छोटासा सपोर्ट झोन आहेच. ओके. आता इकडे जर बघितलं तर एक टेक्निकली रेजिस्टन्स बघितलं तर हा एक टेक्निकल रेजिस्टन्स बनतोय. काय करूया राऊंड लेवलवरती मार्किंग करूया. ओके. काय झालं इकडे बघा एक राऊंड लेवल आपण बघितली इकडे 25,300 तो लास्ट टाइम सपोर्ट घेतला होता त्या लेवलवरती. मग तो जो सपोर्ट होता तो आता रेजिस्टन्सचं काम करणार आहे. रूल आहे प्राइस ॲक्शनचा आहे. ओके. तर 25,300च्या नंतर खाली आला 25,177 वरती सपोर्ट घेतला. ॲव्हरेज क्लोजिंग जर बघितलं तर 25,232च्या आसपास आलेली आहे. आता इकडे कन्सोलिडेशन करू द्या. हा काय झाला एक सपोर्ट एरिया, हा झाला एक रेजिस्टन्स एरिया आणि तो काय आहे नो ट्रेडिंग झोन. मार्क केला आपण नो ट्रेडिंग झोन काय आहे 25,177, 25,300 साधारण 130 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे. आजच्या मुवमेंटच्या कंपॅरिझनला जर बघितलं तर ओके नो ट्रेडिंग झोन आहे. आता इकडनं एक निगेटिव्ह मोमेंटम आली. हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे 25,390चा, जेणेकरून इकडे एक ब्रेकआउट देऊन मार्केटने एक शार्प निगेटिव्ह मोमेंटम दाखवला. तर काय आपल्याला बघायला मिळते पहिलं तर एक छोटा रेजिस्टन्स, त्याच्यानंतर एक छोटा रेजिस्टन्स आणि त्यानंतर आणखी एक छोटा रेजिस्टन्स. आता इकडे बघायला काय मिळते की बाबा नो ट्रेडिंग झोन जर बघितलं तर हे खूप ह्यूज आहे, मोठा आहे. परंतु रेजिस्टन्स लेवल जर बघितला बुलिश साईडचे ते खूप छोटे छोटे आहेत. ओके. का तर मार्केट आपण काल पण डिस्कस करताना काय लक्षात घेत होतो की मार्केटला बुलिश साईडला जाताना एफर्ट्स लावावे लागतं. ते मार्केटला बुलिश साईडला जाताना ताकद लावावी लागते. सहजासहजी मार्केट बुलिश साईडला जाताना दिसत नाही. ओके. कारण की ट्रेंड आहे तो नेगेटिव्ह आहे. कुठलाही बुलिश प्राइस ॲक्शन, कुठलीही डिमांड झोन आपल्याला इकडे बघायला मिळत नाही. त्यामुळे बुलिश साईडला जाताना लेवल जे आहेत ते खूप छोटे छोटे आहेत बिकॉज रिस्क फॅक्टर हाय आहे. ओके. आणि लेवल जर बघितलं तर 25,347, 25,395 आणि 25,434 या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळतात. 1, 2, 3 तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. डाऊन साईडला जर बघितलं तर आजचा 25,177 हा एक इंट्राडे लो आहे. ओके. हेल्दी पुलबॅकची गरज आहे. हेल्दी पुलबॅक घेऊन काहीशी बेरिश प्राइस ॲक्शन करून
सेकंड हाफमध्ये जर किंवा बेरिश प्राइस ॲक्शन करून एक छोटा टप्पा खाऊन 25,177ची जर लेवल ब्रेक होते, तर मग इकडे जे आपण पेट्रोलचं उदाहरण घेतो, इकडे पेट्रोल रिफिल केल्यासारखं होईल, एक हेल्दी पुलबॅक होईल आणि त्याच्यानंतर सेकंड हाफमध्ये जर मोमेंटम आला, तर मग छोटा-मोठा मोमेंटम आपल्याला डाऊन साईडला देखील बघायला मिळू शकतो. तर त्याच्या लेवल काय बनतात ते आपण बघूया. डाऊन साईडला पण छोट्या-छोट्याच लेवल आहेत. कारण की आज ज्या पद्धतीने मोमेंटम झालाय, उद्याचा दिवस थोडासा स्लो बघायला मिळू शकतो. थोडंसं मार्केटमध्ये कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. ओके. त्यामुळे तुमचं रिस्क मॅनेजमेंटवर तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि रिस्क मॅनेजमेंट असो, पोझिशन सायझिंग असो, याचे देखील सेपरेट सेशन तिकडे आपण घेतलेले आहे व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये. तर ते देखील तुम्हाला शिकायला मिळतील. ओके. बघितला तर एक सपोर्ट आहे, पुलबॅक घेऊ द्या. प्राइस ॲक्शन तुम्हाला सांगितलेलीच आहे इकडे मी. त्याच्यानंतर छोटासा टप्पा आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर 25,120 फर्स्ट लेवल. सेकंड लेवल जर बघितलं तर 25,083 आणि थर्ड लेवल जर बघितलं तर 25,040च्या आसपास आपल्याला छोटे छोटे सपोर्ट बघायला मिळतात. 1, 2, 3. तर हे छोटे छोटे सपोर्ट आहे. ओके. नो ट्रेडिंग झोन देखील आपण डिस्कस केलेला आहे. आता गॅप अप जर ओपन होत असेल तर गॅप अपवरती लगेच बुलिश साईडला थोडंसं मार्केट रिस्क असू शकतं. गॅप अपमध्ये थोडं छोटं मोठं पुलबॅक घेऊन जर कन्सोलिडेशन करून इंट्राडे हाय जर ब्रेक होत असेल तर छोटं मोठं बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर ओपनिंगमध्येच एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो, जो की गॅप अप गॅप डाऊन जो सेटअप आहे तो इकडे बघायला मिळू शकतो. आता हा गॅप अप गॅप डाऊन सेटअप देखील आपण आपल्या प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंग कोर्समध्ये सांगितलेला आहे. ओके. म्हणजे गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर एक पुलबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो. ओपनिंगमध्येच एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो, जो की गॅप फिल करताना दिसू शकतो. ओके. आय होप बुलिश साईड, सेलिंग साईड, नो ट्रेडिंग झोन, गॅप अप, गॅप डाऊन, कन्सोलिडेशन एरिया ह्या सगळ्या लेवल तुम्हाला व्यवस्थितरित्या समजल्या असतील. आणि व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघत जावा. कारण की निफ्टीचं ॲनालिसिस तर बघतोच तुम्ही, परंतु बँक निफ्टी, सेन्सेक्समध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीने प्राइस ॲक्शन बनलेले असते. आणि उद्दिष्ट काय आहे की प्राइस ॲक्शन शिकणे, मार्केटचं नॉलेज घेणे, या पद्धतीने व्हिडिओ बघण्याचा तुमचा दृष्टिकोन असायला पाहिजे. ओके. जाऊया बँक निफ्टीकडे. बघा, बँक निफ्टीमध्ये आपण डिस्कस केलं होतं की हा एक ब्रेकआउट फेलियर होता. इकडे जर बघितलं तर इकडे या पद्धतीने एक बेरिश फ्लॅग एंड पोल पॅटर्न क्रिएट झाला होता. सपोर्ट ब्रेक झाला बघा. डाऊन साईडला पुलबॅक घेतला आणि त्याच्यानंतर जे आपण लेवल काल सपोर्ट साईडला डिस्कस केल्या होत्या त्या आपल्याला बघायला मिळाल्या. ओके. बँक निफ्टीमध्ये देखील बऱ्यापैकी चांगली प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळाली होती. ही एक चॅनल इकडे तयार झाला होता, बेरिश फ्लॅग एंड पोल. ओके. त्याच्यानंतर जर बघितलं तर निफ्टीच्या कम्पेअरमध्ये थोडंसं कमी फॉल झालं. सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. आता जर बघितलं तर काय प्राइस ॲक्शन बनते, ही पण आपण इकडे अशा पद्धतीने ट्रेंड लाईन बघितली होती. कालचा व्हिडिओ जर तुमच्या लक्षात असेल, तेच बोलतोय मी की लक्षात राहत नाही व्हिडिओ. तुम्ही जरी बघितले असेल तरी लक्षात राहत नाही. कारण की मल्टिपल व्हिडिओ बघतात लोकं. याचा ॲनालिसिस, त्याचा ॲनालिसिस बघण्याला काही हे नाही. सगळ्यांचं बघा, काही नाही. परंतु ज्याचं समजते त्याच्याकडे शिकण्याचा प्रयत्न करत जावा. आणि काय होतं की इंटरनेटवरती खूप लोकं व्हिडिओ बनवतात, खूप लोकं सांगण्याचा प्रयत्न करतात आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल असते, ते शिकवण्याचा प्रयत्न करत असतात. पण तुम्हाला कुठं समजतंय हे बघायचं असतं. ओके. मराठीमध्ये तर खूपच लिमिटेड आहेत. चला, इकडे जर बघितलं तर आजचा इंट्राडे लो जो की सपोर्ट आहे. लास्ट टाइम जर बघितलं इकडे सपोर्ट, त्याच्यानंतर जर बघितलं तर इकडे एक राउंड लेवल आहे आणि इकडे मल्टिपल टाइम सपोर्ट देखील घेऊन गेला होता बघा. आणि तिकडनं बुलिश मोमेंटम. तर हा एक नो ट्रेडिंग झोन आपल्याला बघायला मिळतो. डाऊन साईडच्या लेवल जर बघितलं तर हा एक सपोर्ट, त्यानंतर जर बघितलं तर हा एक सपोर्ट आणि तिसरा जर बघितलं तर हा एक सपोर्ट. तर या
3 लेवल आपल्याला सपोर्ट साईडला बघायला मिळतं. ते इकडे पण टॉपपासून एक निगेटिव्ह मोमेंटम, काहीसही प्राइस ॲक्शन नंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर फर्स्ट लेवल 59,163, सेकंड लेवल 58,985, थर्ड लेवल 58,859. ओके, या 3 लेवल आपल्याला निगेटिव्ह साईडला म्हणजे 3 सपोर्ट निगेटिव्ह साईडला आहेत. बुलिश साईडला जर बघितलं तर येऊ द्या काहीसा डब्ल्यू पॅटर्न किंवा काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन होऊ द्या. 59,500 राऊंड लेवल आहे, रेजिस्टन्स लेवल आहे. सपोर्ट लेवल जर बघितलं तर 59,290, 59,500 नो ट्रेडिंग झोनचा एरिया आहे. इकडे थोडं कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. इकडे कन्सोलिडेशन होऊ द्या, काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन होऊन जर ब्रेकआउट जर आला तर छोटे मोठे जे रेजिस्टन्स आहे ते परत आपल्याला पाहायला मिळू शकतात. इकडे जर बघितलं तर हा एक छोटा रेजिस्टन्स आहे. सेकंड जर बघितलं तर इकडे या लेवलवरती एक छोटा रेजिस्टन्स आहे. थर्ड जर बघितलं तर पुलबॅकवरती एक रेजिस्टन्स आहे. काय रेजिस्टन्स बघायला मिळते 59,635, 59,727 आणि 59,828. हे 3 रेजिस्टन्स आपल्याकडे आहे, 2 3. ओके, हा एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स. नो ट्रेडिंग झोन देखील आपण इकडे बघितलेला आहे. गॅप अप जर ओपन होत असेल तर छोटा मोठा पुल बॅक घेऊ द्या. काय इकडे गॅप अप नंतर थोडंसं मार्केट स्लो होऊ शकतं, कारण की हा एक सपोर्ट आणि हे रेजिस्टन्स याच्यामध्ये मार्केट आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. गॅप डाऊन जर होत असेल बऱ्यापैकी मोठा तर एक गॅप डाऊनमध्ये एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन नंतर फ्रेश सेलिंगची मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. ओके, बँक निफ्टी झालं. सेन्सेक्सकडे जाऊया. सेन्सेक्सच्या लेवल बघा कशा पद्धतीने मार्केटने ब्रेक केले ते. काल आपण ही लेवल डिस्कस केली होती, ही लेवल डिस्कस केली होती. डाऊन साईडला आला, छोटं मोठं इकडे कन्सोलिडेशन केलं. नो ट्रेडिंग झोनचा सपोर्ट लेवल ब्रेक केली. टक 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 81,997ची लेवल आपण शेवटची डिस्कस केली होती. डाऊन साईडला देखील त्याच्या लेवल आपण डिस्कस केलं होतं सपोर्ट लेवल, त्या लेवलवरती मार्केटने मोमेंटम दाखवलेला आहे. ओके, बेसिकली जर बघितलं तर 82,900ची एक राऊंड लेवल होती. सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. व्हिडिओमधनं काहीतरी शिकायला मिळत असेल, काहीतरी नॉलेज मिळत असेल तर कमेंट करून सांगत जावं मित्रांनो. आजचा इंट्राडेला मार्क करूया. पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आहे. ओके, नेगेटिव्ह सेलिंग जर बघितलं तर इकडनं नेगेटिव्ह सेलिंगला सुरुवात झाली. हा ब्रेकआउट फेलियर आणि डबल टॉप क्रिएट करून नेगेटिव्ह मोमेंटम इकडनं सुरुवात झाला. हा सपोर्ट आहे, इंट्राडेचा लो आहे 82,000च्या आसपास. रेजिस्टन्स बघितलं तर 82,316 आहे, जो की रिसेंटली रेजिस्टन्स होता, तिकडे आपण इकडे मार्क केलेला आहे. कन्सोलिडेशन होऊ द्या. कन्सोलिडेशन होऊन काहीशी निगेटिव्ह प्राइस ॲक्शनवर होत असेल आणि त्याच्यानंतर जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर इकडे 2 सपोर्ट आहेत, 81,825 आणि 81,642. हे 2 सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात. ते बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला थोडंसं मार्केट वरती जाण्यासाठी स्ट्रगल आहे. मार्केट थोडंसं वरती जाताना नाटक करू शकतं. ओके, मग एक कन्सोलिडेशन, काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन, कप अँड हँडल, डबल बॉटम किंवा एखादा इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर पॅटर्न आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर छोट्या छोट्या बुलिश साईडचे लेवल आहे 82,469, 82,600 आणि 82,800च्या आसपास एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. ते या काही लेवल आहेत. नो ट्रेडिंग झोन 82,316, 82,020 या पद्धतीने नो ट्रेडिंग झोन आहे. गॅप अप ओपन होतं तर कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतो. गॅप डाऊन जर ओपन झाला तर एक गॅप फिल करताना दिसू शकतो. ओके, आय थिंक निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स
उद्याचे लेवल तुम्हाला व्यवस्थित समजले असतील, व्यवस्थित प्राइस ॲक्शन समजले असेल आणि वारंवार तेच सांगत असतो, की जर मार्केटचं नॉलेज नसेल, तर मार्केटमध्ये ह्यापासून लांब राहणंच बरं आहे. आणि शिकायचं असेल तर प्राइस ॲक्शन सेटल पेडिंगचा कोर्स, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि टेलिग्रामला जर जॉईन केलं नसेल तर त्याची देखील लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता आणि कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.